बोल, काय बोलायचंय? अक्षय सुखात नाहीये अमृता बरोबर. उगीच वाटेल ते बोलू नकोस. उचलली जीभ लावली टाळ्याला. बघा माई, मी म्हंटल होतं ना, बोलणाऱ्याचं तोंड दिसतं त्यालाच वाईटपणा येतो. पण मी खरंच सांगते माई, विश्वास ठेवा माझ्यावर. अक्षय ना अजूनही गुंतलाय कियारामध्ये. तिचे फोन येतात त्याला. हे काळजी वाटणारच ना हो. मला नाही तसं वाटत. हे बघ वसुधा, आपला अक्षय त्याच्या संसारात छान रुळलाय. आणि मी अमृताला किती ओरडत असेल, तिचा रागराग करत असेल, तरी सुद्धा त्यांचा संसार टिकायलाच हवा. आणि तो टिकेलच. आणि माझी पूर्ण खात्री आहे, माझा अक्षय पुन्हा माघारी फिरणार नाही. तुम्ही काय बोलू यावर माई? माझ्यावर विश्वास नसेल तर नका बोलू त्याच्याशी. पण मी म्हणते म्हणून निदान लक्ष तरी ठेवा हो माई. हे तू नको मला सांगूस. हे माझं मी बघेन काय करायचं ते. मी लक्ष ठेवेनच, पण तुझ्या मनात जे काही चालू आहे ना, ते तुझ्या जवळच ठेव. मुळात मला हा विषय वाढवायचाच नाहीये वसुधा. मृदुला, तू मनावर घेऊ नकोस. हा वसुधाचा भ्रम आहे. तू नको काळजी करूस. मी आहे ना इथे खंबीरपणे उभी. ऐक, माईंकडे लक्ष नको देऊस. मी तुला खरं तेच सांगते, जे बघितलं ना तेच सांगते, कारण ते माझं कर्तव्य आहे. त्या मुलीचे वारंवार फोन येतात अक्षयला. माझ्यावर विश्वास ठेव ग, मी नाही भडकवत आहे तुला. का वागतेस ग तू अशी? अक्षय आणि अमृता सुखात आहे. उगाच तू त्याच्यात बिब्बा घालू नकोस आता. गेली लगेच नाईनच्या पाठी. का नाही घालणार मी बिब्बा? घालणारच. माझ्या शर्मिष्ठाच्या लग्नात नाही घातला बिब्बा तुझ्या अमृतानी. त्याची परतफेड नको का करायला मला? तुम्ही दोघींनी काही कमी रडवलेलं आणि छळलेलं नाहीये मला. अशी बरीच सोडीन. अशी ठेणगीत टाकलीये. आता बसा दोघी तुमचत. काय रे? काय रे काय रे, तू झोपलीस अजून? इथले संस्कार परंपरा विसरलीस तू लगेच? माहिती किती वाजले? किती? 9 वाजलेत 9. तरी मी झोपणार. काय रे अक्षय, झोप उडवली तू माझी. का फोन केलास? एक मिनिट. तू मिस करतोयस ना मला? ऍक्च्युली मिसिंग माय कार्टून. है ना, बोर होतंय मला. ते पण आहे. आणि ऐक ना, एक जरा प्रॉब्लेम झालाय. प्रॉब्लेम?
पण सगळं तर सॉर्टेड होतं ना. हा सगळं सॉर्टेड असं मला पण वाटलं होतं, म्हणून मी काल रात्रभर जरा केवशी जरा फोनवर गप्पा करत होतो, व्हिडिओ कॉल करत होतो. आणि झालं काय की तिकडनं मी उठलो, वॉशरूमला गेलो जरा फ्रेश व्हायला. तितक्यात किवने पुन्हा मला फोन केला आय लव्ह यू म्हणायला, आणि नेमका तो फोन सुद्धा काकूने उचलला. ती रूम मध्ये आली होती माझ्या, आणि मग काय तुला माहिती आहे ना, परत काकूचं ते ब्लॅकमेल करणं, धमकावणं सगळं सुरू झालंय यार. प्रॉब्लेम झालाय थोडा. यार अक्षय, माझं पण वाजलं यार इकडे काकांशी. हा काय झालं? आम्ही असंच बोलत होतो आणि बोलता बोलता विषय भरकटला आणि झालं भांडण. हो अक्षय, मी तुला सांगते, वसुधा काकू आणि काका हे दोघं इतके डेंजरस आहेत ना, आपल्याला खूप सांभाळून राहायला हवं. खरंय. ठीक आहे, चल मग ठेवतो फोन. ऑफिसला जायची तयारी करायची आहे. चालेल, मी पण फ्रेश होते आता. बाय. बाय. महेश सावंत. महेश सावंत नाव ऐकलंस? कियाराचे डॅड. त्यांचा कार्ड इकडे काय करतंय? उठलीस का? तुला उठवायलाच आले होते. चहा टाकते. हेच घर दिसतंय. मनोहर, एकदाचा पोहोचलाच रे बाबा दुसऱ्या तिजोरीच्या दाराशी. खरं तर आधीच इथे यायला पाहिजे होतं. आणि ही तिजोरी उघडायला तशी एकदम सोपी. उशीर झालाय पण हरकत नाही, पोचणं महत्वाचं. हा चला चला मनोहर पंत, कामाला लागा. हॅलो कियारा. की कमळा म्हणू? तुम्ही काही म्हणू नका. इथे कशाला आलात? प्लीज जाओ तुम्ही. एक 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 मिनिट. पाहुणा आलेला असतो ना, त्याला या असं म्हणतात, जा नाही. तुम्ही इथे का आलात? काय पाहिजे हो तुम्हाला? पटपट सांगा. असं दारातच बोलत बसणार होत का आपण? घरात बोलवणारच की नाही मला? हो पण तुम्ही. एक मिनिट. मी तुला असं ताटकळत उभं केलं होतं का? तू जेव्हा संकटात होतीस ना, तेव्हा तुला मी माझ्या घरात आसरा दिला होता, आणि तू मला साधं घरात सुद्धा बोलवत नाही म्हणजे काय? अहो इथे चालला तुम्ही. अहो काय हवंय तुम्हाला? हळू. काय हवंय तुम्हाला? मला थोडस पाणी देतेस का प्यायला बेटा? अरे वा, यांच्या सोन्या चांदीचे वाडगे गाडग्यांपेक्षा मोठे दिसतायत. या कमळाबाईचा अडाणी बाप बरा आहे डील करायला. इंग्लिशचा फोबिया आहे त्याला. छान आहे, छान आहे. सगळी शस्त्र परजून ठेव मनोहर. मी थापा मारल्या. मी थापा मारल्या. खरं कोण आणि काय बोलतय सांगू का? बोल ना. आता का वाचा बसली? तू, अक्षयराव आणि ती तुझी मैत्रीण. सांगतो ना.
हॅलो, ड्रॉवरची चावी कुठे आहे? काय ही पद्धत आहे फोन उचलल्यावर बोलायची? ड्रॉवरची चावी कुठे आहे अमृता? मला काय माहिती, तुझ्या वस्तूंना मी हात नाही लावत. शोध तुझा तू. ए, चिडतेस काय मग तू? काय झालं सकाळी सकाळी चिडचिड करायला? मग काय करू, चिडण्यासारखीच गोष्ट झालीये. सगळे प्रॉब्लेम संपले, निवांत व्हायला म्हणून मी आईकडे आले, तर तुझे प्रॉब्लेम्स काही माझी पाठ सोडत नाहीत. आता काय झालं नीट सांगशील का मला? काय झालंय? काका सकाळी सकाळी उठून बाहेर गेलेत अक्षय. अगं तुझे काका फिरतातच गावभर. मग मग काय, अरे इकडे मला कियाराच्या डॅडींचं कार्ड सापडलं. केराच्या डॅडचं कार्ड? अगं हा, ते नाही का आधी भेटले होते ऍक्सिडेंटली. एक सेकंद, तो काका जाम झोलर आहे. पैशांसाठी काही करू शकतो. काहीतरी नवीन गेम असेल, सांगता येत नाही. हे घ्या. हो. आणि काय ते लवकर सांगा, डॅड यायच्या आत. ओ, म्हणजे ते नाहीयेत का घरात? हरकत नाही, मी बसेन. म्हणजे तुम्ही डॅडना भेटायला आलात? हो, अगं काय आहे, त्यांना माझा शेअर्स बद्दल सल्ला हवा होता. अँड यु नो, आय एम मास्टर इन शेअर्स, शेअरिंग, यु नो. हा, राहू द्या. मला माहितीये तुम्ही माझ्याबद्दल आणि अक्कीबद्दल सांगायला आला तिकडे. पैसे पाहिजेत ना तुम्हाला? खरंच तुझ्याकडे बंगला आहे, गाडी आहे, गडगंज श्रीमंती आहे, पण जी गोष्ट तुला आयुष्यामध्ये हवी आहे ती काही तुला मिळाली नाही. बिचार. किती पैसे पाहिजेत तुम्हाला? अहो, मागाल तेवढे देईन, पण प्लीज आता निघा ना, प्लीज. मागाल तेवढे म्हणजे? मी काय किती मागेन? देणार आहेस? हो देईन, पण आधी प्लीज जा इथून. पण नाही देऊ शकलीस तर मग सगळी मेहनत फुकट ना. हे बघा, तुम्हाला सांगितलं ना, मागाल तेवढे देईन. प्लीज आता निघा ना इथून, प्लीज. कोण आला आता हा नवीन? नमस्कार नमस्कार, या या या. तुम्ही एक मिनिट. नाही 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 ओळखलं ना, ओळखलं नाही ना. नाही, म्हणजे तोच प्रयत्न करतोय, पण एवढं मात्र नक्की की मी तुम्हाला कुठेतरी पाहिले. हा, एक मिनिट बेटा, तू जरा बाजूला ये. यस 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 यस, करेक्ट. ओळखलं ओळखलं. हा, तुम्ही बरोबर. माझ्या गाडीचा धक्का लागून तुम्ही पडला होता. अजून पाय बरा नाही झालाय? नाही, पाय बरा झालाय हो कधीच, पण तुमच्या डोळ्यासमोर दृश्य उभं केलं, आठवण येण्यासाठी. हा, करावं लागतं, हो की नाही कियारा? अरे अच्छा, तुम्ही माझ्या मिंटूला कसे ओळखता? मिंटू? अरे वा, बरीच नाव आहेत म्हणायची. म्हणजे? अहो, मी तर हिला मायेनं कमळा म्हणतो. कमळा? एक मिनिट, तुम्ही ना काहीतरी गोंधळ वाढत आहे. मला काही कळत नाही तुम्ही काय बोलताय ते. मला एक सांगा, तुम्ही तेच ना काय ते शेअरची खरेदी विक्रेती करणारे, म्हणजे माझ्या गाडीला धक्का लागून पडला, पायाला मारला, मी कार्ड पण दिलं होतं तुम्हाला. हो हो, तोच मी. हा, मग तुम्ही कसे काय ओळखता हिला? काय ग मिंटू? सांग ना. बर बर बर, हरकत नाही. ती लहान आहे ना, ती घाबरली आहे. मी सांगतो काय आहे. जशी मला आमची अमृता, तशी तुमची कमळा. एक मिनिट, अमृता म्हणजे? सांगतो, सगळं सांगतो. हा, तुम्ही बसा ना. बसा ना, बसा बसा. अहो, आपलंच घर आहे, बसा. बसा. हो अक्षय, मला तर डाऊट येतोय की काका कियाराच्या डॅडींकडेच गेलेत. मी म्हणलं ना तुला, माझं आणि काकांचं वाजलं काल म्हणून. मग तू का त्यांच्याशी भांडलीस आगाऊपणा करून? काय मग मी काय ऐकून घेत बसू सगळ्यांचं? तू माझ्याशी वाद नको रे घालू. तू कियाराला कॉल कर आणि कळव तिला.
हा हा मी क्यूला फोन करतो. आधी मला सांग, काय झालंय? कुठे काय? मग तू फोन कोणाला केला होतास? अक्षयला. आमू नक्की सांगा मला, सगळं ठीक आहे ना? हो आई, पण तू असं का विचारतेस? अगं तुझा आवाज केवढा वाढला होता. अगं अक्षयवर नाही, मी बाबांवर चिडलेले. बाबांवर? हो, तुला माहितीये अक्षय सुद्धा विचारत होता की तू गेलीयस, बाबांना भेटली की नाही. कशी भेटणार? बाबा बरोबर मीटिंगच्या निमित्ताने गेले बाहेर, आणि ते सुद्धा मुंबईच्या बाहेर. काय करणार मी? अगं आता ऑफिसच्या कामाला नाही कसं म्हणणार, आणि तुझं हे असं अचानक ठरलं ना, काही इलाज होता का सांग बरं मला. ते पण आहे, पण नेक्स्ट टाइम येईन ना तेव्हा नक्की भेटेन. आमू, आता लग्न झालंय हा तुझं, हे असं सारखं सारखं येणं बरं नाही. चल, तू मला भजी दे, लेक्चर देऊ नको. झालं, एक शब्द बोलायची खोटी, लगेच ते लेक्चर होतं. जा जा बसून खा, मी सॉस घेऊन आले. ही थेरं चालू आहेत माझ्या मागे. क्यू फोन उचल, क्यू प्लीज. कम ऑन यार, क्यू फोन उचल. क्यू, कळलंय मला सगळं. नाटकबाजी चालू होती ना तुमची माझ्या पाठीमागे, ताबडतोब बंद करायची. मी स्पष्ट शब्दात सांगतोय, याराचा विचार सोडून दे, कायमचा. नाहीतर मी काय करू शकतो याची कल्पना आहे तुला. ठेव फोन. हो खरं आहे सगळं. मी म्हणालो ना तुम्हाला, जशी मला माझी अमृता तशी ही तुमची किया. रडू नकोस बाळा. अगं ही गोष्ट किती दिवस लपवून ठेवणार होतीस तू? म्हणजे इतके दिवस तुम्ही दोघं मिळून माझ्या डोळ्यात धूळ फेकत होतात तर मग काय करणार हो? आय लव्ह अक्की आणि मी नाही राहू शकत त्याच्याशिवाय. तसंच तो पण नाही राहू शकत माझ्याशिवाय. आणि जसं त्याचं फोर्सफुली लग्न झालंय तसं मी माझं होऊ देणार नाही. मी अक्कीशिवाय कोणाशीही लग्न करणार नाहीये. डॅड, प्लीज प्लीज ट्राय टू अंडरस्टँड. हे बघा, अमृताही हेल्प करते आम्हाला, आणि त्या दोघांनी ठरवलंय की पुढच्या काही महिन्यात ते दोघं सेपरेट होणार आहे. मग मी आणि अक्की लग्न करणार आहोत. अँड दिस इज फायनल. I can't live without Akki. ताबडतोब माझ्या नजरेसमोरून चालती व्हायचं. चालती हो, चल. जाते, पण एक गोष्ट तुम्ही पण लक्षात ठेवा. जर माझं अक्की सोबत लग्न झालं नाही तर मग मी माझ्या जीवाचं बरं वाईट करून घेईन. अक्षय, काय झालंय?
बरं वाटत नाहीये का तुला? तुझी तब्येत बरी नाहीये का? अक्षय काय झालंय? हे बघ, तुझ्या मनातली खळबळ मी समजू शकते. आई आहे मी तुझी. सांग मला काय झालंय. अक्षय, तुझा कियाराशी अजूनही संबंध आहे? अक्षय, मी काय विचारते तुला? वसुधा जे म्हणाली ते खरंय? तू अमृताबरोबर खुश नाहीयेस? अक्षय, मी तुझ्या पाठीशी कायम उभी राहत आली आहे, घरच्यांचा विरोध पत्करून. निदान माझ्याशी तरी खोटं बोलू नकोस. ही माझी शपथ. आणि सांग मला की खरं काय आहे ते.